आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया अधिक महिन्यात काय करावे व काय करू नये, व्रताचे उद्यापन कसे करावे. अधिक महिना ज्या महिन्यापूर्वी असतो त्या महिन्यासच त्याचे नाव देतात. जसे की यावेळी ज्येष्ठ महिन्याच्या आधी अधिक मास आहे, म्हणून अधिक ज्येष्ठ व निज ज्येष्ठ अशी त्या महिन्याची गणना होते. या महिन्यात प्रत्येक व्यक्ती भक्त महिनाभर किंवा पर्व काळात किंवा 3 दिवस किंवा 1 दिवस तरी काही ना काही व्रत उपवास करतातच. व्रत लहान असो की मोठे, त्याचे नियम पाळले तरच ते प्रभावी फलदायी ठरते व प्रत्येक व्रताचे उद्यापन केल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही. शक्य झाल्यास विधिवत संकल्प करून व्रत करावे किंवा विधिवत उद्यापन करावे. साधारणतः ज्या व्यक्ती महिनाभर व्रत करणार आहेत त्यांनी अधिक मासाच्या प्रारंभी संकल्प करावा व चतुर्दशी अमावस्येला उद्यापन करावे. व्रते पूजा अनेक आहेत, आपणास शक्य होईल ते करावे. 1. रोज एकदाच जेवावे. उद्यापनाच्या दिवशी एक मेहून जेवायला बोलवावे व दान दक्षिणा द्यावी. 2. रात्रीच्या पहिल्या प्रहरात जेवण करावे. दिवसा उपवास करावा. 3. रोज मूठभर धान्य, मग ते कोणतेही असो, गहू तांदूळ इत्यादी, ते रोज एका पात्रात बाजूला काढावे. महिन्यानंतर ते एखाद्या धातूच्या पात्रात घालून त्यावर दीप प्रज्वलित करून दक्षिणा सुपारी नारळ सहित सर्व ब्राह्मणास दान द्यावे. 4. महिनाभर रोज एक अध्याय वाचावा व महिन्याच्या शेवटी किमान 5 व्यक्तींना अधिक मास महात्म्य ग्रंथ दान द्यावा. 5. महिनाभर देवाजवळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. उद्यापनाच्या वेळी तांब्याचा दिवा व ज्या दिव्यात जे तेल टाकले असेल ते तेल किंवा तूप दान द्यावे. 6. काही व्यक्ती कोणाकडे अयाचितपणे त्यांना देखील सांगत नाही की मी व्रत करीत आहे, पण ते तेथे जातात व ते जे देतील भोजन किंवा फराळाचे पदार्थ किंवा चहा नाश्ता इत्यादी फक्त त्यावरच दिवसभर राहतात. असे व्रत 1-2 दिवसही करतात. 7. काही व्यक्ती महिनाभर फलाहार करतात. त्यांनी उद्यापनाच्या वेळी एका पात्रात फळे दान द्यावीत. त्यात 33 फळे दान दिली तर उत्तमच. 8. ज्या व्यक्ती रोज उठणे लावून स्नान करतात त्यांनी पात्रात दही किंवा दूध दान द्यावे. 9. काही व्यक्ती महिनाभर चटईवर झोपतात. त्यांनी गादी, उशी, चादर, दुलई जे शक्य होईल ते दान द्यावे. 10. महिनाभर केळीच्या पानावर भोजन करावे. त्यांनी ब्राह्मणास केळी, तूप, साखर उद्यापनाच्या वेळी दान द्यावे. 11. मौन व्रत धारण केल्यास मंदिरात घंटा, तीळ दान द्यावे. 12. महिनाभर केस व नखे काढू नये असे जे करतील त्यांनी आरसा दान द्यावा. 13. ज्या व्यक्ती अनवाणी वापरतात त्यांनी पादत्राणे दान द्यावे. 14. ज्या व्यक्ती मीठ खात नाहीत त्यांनी गोड फळांचा रस दान द्यावा. 15. काही व्यक्ती 1 दिवस उपवास करतात, दुसऱ्या दिवशी भोजन करतात, पुन्हा तिसऱ्या दिवशी उपवास असे महिनाभर करतात. त्यांनी वस्त्र, पात्र, छत्री, कुंभ दान द्यावे किंवा 33 मोदक दान द्यावे. 16. काही व्यक्ती फक्त एक अन्न भक्षण करतात व 1, 3, 5 दिवस उपवास करतात. त्यास एकान्न भोजन असे म्हणतात. त्या व्यक्तींनी ते धान्य 33 मुठा तरी दान द्यावे. 17. अधिक महिन्यात सच्छिद्र पदार्थ दान देण्यास खूप महत्त्व आहे. जितकी छिद्रे असतील तितकी वर्षे स्वर्गात सुख प्राप्त होते असं ग्रंथात सांगितले आहे. म्हणून 33 अनारसे, म्हैसूर पाक यांचे वाण लावतात व ते दीपदानासहित दान देतात. 18. हविषान्न पदार्थ सेवन करावेत. गहू, तांदूळ, साखर, मूग, जव, तीळ, वाटाणे, दही भात, आले, मुळा, काकडी, केळी, सैंधव, दही, दूध, तूप, लोणी, ताक, फणस, आंबा, जिरे, सुंठ, चिंच, सुपारी व तेलात न तळलेले पदार्थ हविषान्न होत. 19. या महिन्यात मांस भक्षण करू नये. 20. द्विदल पदार्थ, चवळी, मूग व्रतकर्त्याने व्रत कालावधीत वर्ज्य करावे. 21. व्रत कालावधीत सोयर सुतक आल्यास उपवास करावा पण देवपूजा करू नये. 22. कांदा, लसूण, नागरमोथा असे निषिद्ध पदार्थ वर्ज्य करावेत. 23. काही व्यक्ती महिनाभर एक पदार्थ किंवा भाजी वर्ज्य करतात. उद्यापनाच्या वेळी ते दान द्यावे. 24. रोज अधिक मास महात्म्याचा एक अध्याय तर वाचावाच. ते शक्य नसेल तर श्रवण करावा. तेही शक्य नसेल तर जो ग्रंथ शक्य होईल त्याचे वाचन श्रवण करावे. 25. महिनाभर राधाकृष्ण किंवा श्री लक्ष्मी नारायणाचे पूजन करावे. उद्यापनाच्या वेळी त्यांची प्रतिमा दान द्यावी. 26. जी नित्य नैमित्तिक धार्मिक कार्ये, नियम, व्रत ती तर करावीच, पण ज्या गोष्टी किंवा जी कार्ये करू नये असे सांगितले आहे ती कार्ये टाळता येणारच नाहीत तर ती कार्ये करावीत.
टाळता आली तर उत्तमच. 27 व्रत कालावधीत आचार विचार व्यवहार शुद्ध व सात्विक असावेत. 28 ह्या महिन्यात नवीन कार्याची सुरुवात करू नये, पण ज्याची सुरुवात आधी केली आहे त्याची समाप्ती ह्या महिन्यात करू नये. 29 गर्भाधान ते अन्नप्राशनचे संस्कार तसेच शांतिकर्म शुभ दिवस पाहून करावेत. 30 श्राद्धाचा लोप करता येत नाही, म्हणून ज्या व्यक्तीचे तिथीनुसार श्राद्ध अधिक महिन्यात येत असेल ते त्या महिन्यात त्याच तिथीस करावे. 31 वार्षिक श्राद्ध देखील जर अधिक महिन्यात आले तर त्याच महिन्यात त्याच तिथीस करावे. 32 या महिन्यात जावळ मौंज शुभविवाह गृहप्रवेश करू नये. 33 नवीन देव आणले असतील तर त्यांची देवप्रतिष्ठा या महिन्यात करू नये. 34 नवीन वस्त्र अलंकार परिधान करू नये, पण जे आधी परिधान केलेले आहे ते परिधान करण्यास काही हरकत नाही. 35 एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी बाहेरगावी जायचे असेल तर ते टाळावे. 36 काही व्यक्ती या महिन्यात पादत्राणे वापरत नाहीत, त्यांनी पादत्राणे दान द्यावे. 37 तांब्याचे किंवा चांदीच्या धातूचे दिवे प्रज्वलित करून दान द्यावेत. 38 या महिन्यात सप्तधान्य दान देण्यास देखील खूप महत्त्व आहे. प्रत्येकावर दीप प्रज्वलित करून ते दान द्यावे. 39 ग्रंथ अन्न जल गाय तूप तीळ दान द्यावे. 40 या महिन्यात जे जे पर्वकाळ सांगितले आहे त्या पर्वकाळात दान दिलेले जास्त फलदायी असते. 41 या महिन्यात आपल्या जावईस बोलवून वस्त्र आभूषणे व 33 अनारशांचे दान द्यावे. 42 कथावाचक संत सद्गुरू महाराज पंडित यांना देखील 33च्या प्रमाणात फळे अनारसे जे शक्य होईल ते दान द्यावे. 43 भगवंताच्या मंदिरात जाऊन तेथे देखील अनारसे बत्तासे म्हैसूर पाक यांचे वाण लावून ठेवावे. 44 तीर्थक्षेत्री जाऊन तेथे जे शक्य होईल ते दान द्यावे. 45 परंतु तीर्थक्षेत्री कुणाकडूनही दान घेऊ नये असे शास्त्र सांगते. 46 व्रत श्रद्धेने व स्वतःची इच्छा असेल तरच करावे, तेच व्रत करावे. कुणी सांगितले म्हणून जबरदस्ती श्रद्धा नसताना व्रत करू नये. 47 व्रत काळात सात्विक वस्त्र परिधान करावे. 48 या काळात भांडण वादविवाद करू नये. 49 ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींशी माना सन्मानाने वागावे. 50 व्रत उपवास करताना एक गोष्ट लक्षात असू द्यावी, आपण फक्त कर्म करीत आहोत, त्याचे फल देणार एकमेव फक्त ईश्वरच आहे, अन्य कोणी नाही. म्हणून जसे जे जेव्हा जितके शक्य होईल तितकेच करावे व आपल्या तब्येतीनुसार व्रत करावे. अशा या 50 गोष्टींमधून आपणास जे शक्य होईल ते जरूर करावे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. ही सर्व माहिती अधिक मास महात्म्य ग्रंथ व्रत शिरोमणी ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केले. आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.